छत्रपती बहादूरगडावरती छत्रपती संभाजीराजांना आणण्यात आलं. बहादूरगडावरती छत्रपती संभाजीराजांना आणण्यात आलं. साखळ दंडांनी बांधण्यात आलं. अरे साखळ दंडांनी बांधलेला माझा राजा औरंगजेबासमोर उभा होता आणि औरंगजेबाला म्हणू लागला, औरंग्या, अरे तुला काय वाटत असेल? तू एका वाघाला पिंजऱ्यात कोंडलंय औरंग्या, तू एका वाघाला पिंजऱ्यात कोंडलंय. अरे तुला काय वाटत असेल? तू मला पिंजऱ्यात कोंडलं, हा तुझा मूर्खपणा आहे. अरे तू एका वाघाला पिंजऱ्यात कोंडलं म्हणून वाघाचा वाघपणा कधी जात नसतो औरंग्या, वाघाचा वाघपणा कधी जात नसतो. अरे तुला कळेल, एकदा पिंजऱ्याच्या बाहेर तर काढून बघ, कुलूप तर उघडून बघ, कळेल तुला. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिले दात, ही जात मराठ्याची, औरंग्या. अरे कळेल तुला, एकदा या पिंजऱ्याच्या बाहेर तर काढून बघ, सह्याद्रीचा छावा तुला कळेल. अरे सह्याद्रीचा वाघ तुला कळेल. आता कवी कलशाला राजानं म्हणावं, कवी कलश, अरे सुचते का आता एखादी कविता, सुचतंय का आता एखादं वाक्य? कवी कलश राजांचा मित्र होता, कवी सुद्धा होता, राजांचे शेजारी साखळ दंडांनी बांधलेला होता. कवी कलशानं म्हणावं, राजन, असा राजा पुन्हा नाही, असा अनमोल राजा पुन्हा भेटणं शक्य नाही राजन. अरे वीर पराक्रमी परम प्रतापी शेर शिवबा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा. असा राजा पुन्हा नाही, असा राजा मिळणं शक्य सुद्धा नाही. पण आता मात्र औरंगजेबाला आला राग. आता औरंगजेबाला वाटलं, याला ही शिक्षा कमी पडली की काय? आता औरंगजेबाला पहिली शिक्षा करण्याची ठरवली. औरंगजेबानं मुक्रब खानाला आदेश दिला, मुक्रब, या संभाजी राजाची जीभ छाटून टाक. अरे जशी मुक्रब खानाने तलवार ओढली, तशी माझ्या छत्रपती शंभू राजांची जीभ धडा वेगळी झाली. तरी सुद्धा माझ्या राजाने धर्म सोडला नाही, याला म्हणतात धर्मनिष्ठा. आता पुढचं वाक्य ऐका, आता पुढचं वाक्य ऐका. अरे ही शिक्षा कमी पडली की काय? ही शिक्षा कमी पडली की काय? आता पुढची शिक्षा करण्याची ठरवली. मुक्रब खानाला आदेश दिला, मुक्रब, या संभाजी राजाचे डोळे काढून टाक. अरे लहान बुंद झालेल्या त्या तप्त सळ्या छत्रपती संभाजी राजांच्या डोळ्यात घालण्यात आल्या आणि त्या छत्रपती संभाजी राजांचे डोळे बाहेर पडले. रक्ताच्या चिरकांड्या उडू लागलेल्या आहेत, रक्त बाहेर पडतंय. आता औरंगजेबानं विचारावा, बोल ए संभा, बोल धर्म सोडशील का? बोल, पटकन बोल, धर्म सोडतोस का? माझ्या छत्रपती संभाजी राजांना उत्तर दिलं. माझा छत्रपती संभाजी राजा म्हणतो, याला जीव गेला तरी बेहत्तर. हा छत्रपती संभाजी राजा धर्म सोडणार नाही, याला म्हणतात धर्मनिष्ठ.